तर मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे, कारण आम्ही दोघंच चाललो आहे कामाला सुट्टी मारून फिरायला. तसं बघायला गेलं तर आजचं वातावरण आहे ना एकदम मस्त चाललेलं आहे. रात्री पाऊस पडला होता. हे बघा आहे एकदम मस्त कडक कडक. शेवटी बघा सत्यसाई क्षेत्र. आता आतमध्ये आल्या बघा या अशी झाडी लागली एकदम गावठी स्टाईल. हे बघा शेवटी पोहोचलं. अशा प्रकारे इथं पार्किंगची व्यवस्था केली आहे. हे बघा लांब असं दिसतं मंदिर. हे बघा शेवटी मित्र म्हणला एक नंबर आहे, असंच पाहिजे आपल्याला. हे बघा कसं आहे मस्त डोंगरामध्ये. मित्राला बोललो काढ थोडी आता आपली एक झलक. कसं आहे दणका. मग काय आलो मंदिराच्या परिसरात. एकदम रम्य वातावरण, फॅमिलीसाठी तर एकदम बेस्ट आहे. बघा मग काय 1-2 फोटोशूट केला दोघांनी. नंतर बोललं चला आतमध्ये मंदिर बघूया. आहे बघा एकदम मस्त म्हणजे मस्त आहे. बघून घ्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे एक नंबर. आतमध्ये गेलास का असं शांत वाटतं, भारी मस्त. आणि हे मंदिर डोंगराच्या ठिकाणी एकदम. हे बघा रम्य वातावरण, लेकरा बाळांसाठी तर एकच नंबर. एकदा बघायलाच पाहिजे. हे बघा असं वातावरण आहे. कसं आहे या पाठीमागं साईबाबांचं मंदिर आहे. इथं पण मस्त असं बनवलेलं आहे त्यांनी, एकदम असं बघण्यासारखं. बघितल्यावर प्रसन्न होतात एक नंबर. मस्त बाहेर आल्यावर पाण्याची सोयसुद्धा आहे. हे बघा आहे कसं आहे वातावरण एक नंबर. मंदिरच भारी बांधले. हे बघा पटांगण काही करा मस्त. या बाजूला आहे बघा मारुतीचं मंदिर एक नंबर. मारुती असे एकदम पटांगणाला बांधलेलं आहे. मध्ये आतमध्ये थोडी बुलबुलया बनवलेली आहे. आतमध्ये एक नंबर. तरल्यावर मस्त वाटतात. म्हणजे शावर लावलेली आहे पाण्याची. तरी आता बघा तिकडं राईड आहेत 2. या आतमध्ये आता तुम्हाला राईड दाखवतो. हे बघा या अशा राईड आहेत. बोटिंग फिटिंग जम्पिंग स्टॅम्पिंग सगळ्या प्रकारच्या राईड आहेत. एकदम बरं आहे. फोटोशूट केले तर आल्यावरती नंबर आहे सगळं. हे बघा थोडी मौज मस्ती करूया म्हणलं आलं आहे तसं आपण, नाही का. लेकरांसाठी एक नंबर आहे. तुम्ही कधी जा फॅमिलीसह जा, एक नंबर आहे. सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हडसी.